नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थीच्या ATS स्कॉलरशिप तसेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये क्रम ओळखणे या प्रकरणातील चिन्हांची मालिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये स्वाध्याय 4.3 अभ्यासत आहोत. प्रश्न बघा, पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह किंवा चिन्हसमूह ओळखा. आता याच्यामध्ये बघा, पेक्षा मोठे बरोबर चिन्ह आणि पेक्षा लहान. आता याच्यामध्ये काय केलं, हे जे पहिलं चिन्ह आहे ना, दुसऱ्यामध्ये काय केले बघा, बरोबर आणि हे चिन्ह, हे दोन चिन्ह काय केले सुरुवातीला घेतलेत आणि पहिलं जे चिन्ह आहे ते 3 नंबरला घेतले. आता याच्यामध्ये बघा, पुढे पहिलं चिन्ह 3 नंबरला म्हणजे बरोबर चिन्ह आणि हे दोन चिन्ह सुरुवातीला आलेत. आता याच्या पुढे येणार ह्याच्यात हे चिन्ह काय पाहिजे, शेवटी पाहिजे आणि हे दोन चिन्ह काय पाहिजेत, सुरुवातीला पाहिजेत. म्हणजे अशी चिन्हसमूह यायला पाहिजे. पर्याय क्रमांक बघा, कुठला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये बघा, अधिक वजा अधिक वजा अधिक वजा अधिक वजा अधिक अधिक. याच्यामध्ये बघा, हे जे शेवटचे 4 आहेत हे सुरुवातीला आहे तसेच घेतले ते आणि पहिला जो आहे अधिकचं चिन्ह ते काय केले, शेवटी घेतले. आता इथं पण बघा, याच्यामध्ये हे शेवटचं आहे का, अधिक अधिक शेवटचं बघा, ह्याच्यामध्ये शेवटचे 4 चिन्ह बघा, अधिक वजा अधिक अधिक आणि हे शेवटचं जे काय आहे का वजाचं चिन्ह हे शेवटी घेतले आहे का नाही, अधिक वजा अधिक अधिक वजा. आता हे शेवटचे 4 चिन्ह आहेत, वजा अधिक अधिक वजा सुरुवातीला घ्यायचं आणि सुरुवातीचं जे अधिकचं चिन्ह आहे ते शेवटी घ्यायचं. शेवटचं अधिक चिन्ह शेवटी, बरोबर आलं इथं, वजा अधिक अधिक वजा. आता ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी बघा, हे शेवटचे 4 सुरुवातीला घ्यायचं आणि वजाचं चिन्ह काय करायचं, शेवटी घ्यायचं. आता बघा, अधिक अधिक वजा अधिक हे सुरुवातीला घेतलं, आता हे वजाचं चिन्ह काय करायचं, शेवटी घ्यायचं. असा पर्याय कुठला आहे बघा, आता अधिक अधिक वजा अधिक वजा अधिक अधिक वजा अधिक वजा म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता प्रश्न 3 बघा, हे सर्व चिन्हांचं निरीक्षण केल्यावर काय आढळतं बघा, हा पहिला आणि हा तिसरा, हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि इथं येणारा जे आपण प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे तो चौथा. पहिला आणि तिसरा सेम नाही बघा, सुरुवातीला जे चिन्ह आहे तेच इथं पण चिन्ह आहे. 2 नंबरला जे चिन्ह आहे तेच इथं पण आहे. 3 नंबरला जे चिन्ह आहे तेच इथं पण आहे. 4 नंबरला जे चिन्ह आहे तेच इथं पण आहे. तसं पहिल्या आणि तिसऱ्याचा जसा संबंध आहे तसा दुसऱ्या गटाचा आणि चौथ्या गटाचा पाहिजे. म्हणजे 2 नंबरच्या गटात जे चिन्ह समूह आहे तोच प्रश्नचिन्हाच्या जागी बघा, कुठल्या पर्यायात आहे बघा, पहिलाच पर्याय नाही, पहिला पर्याय नाही. इथं हे खाली आहे, हे वरती. आता दुसरा आहे का बघू, नाही, दुसरा पण पहिला, त्यानंतर खाली, त्यानंतर इकडं डावीकडे आणि वरती म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता प्रश्न 4 बघा, इथं 4 त्रिकोण 1 गोल. आता इथं काय झाले, हा जो शेवटून उजवीकडून दुसरा आहे त्रिकोण त्याऐवजी गोल आला आहे, इथं त्रिकोणाऐवजी गोल आला आहे. त्यानंतर इथं बघा, इथं उजवीकडून 3रा नंबरला जे त्रिकोण आहे 1 2 3 3ऱ्या नंबरला जे त्रिकोण आहे त्याऐवजी काय झालं आहे, गोल आला आहे. आता इथं काय पाहिजे, हा त्रिकोण जाऊन त्याच्याऐवजी गोल यायला पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, एकच त्रिकोण पाहिजे. त्यानंतर या त्रिकोणच्या ऐवजी गोल हे आहेत ते त्रिकोण, गोल 3 गोल आहे तसेच राहतात. म्हणजे 1 त्रिकोण 4 गोल. सुरुवातीला 1 त्रिकोण आणि 4 गोल, माझ्याकडून चुकून 1 गोल द्यायचा राहिला येतो, सॉरी. पर्याय क्रमांक 4 बरोबर येतो.
आता बघा या 4चं आणि या 4चं निरीक्षण केल्यास काय आढळतं बघा. हा जो शेवटचा आहे चिन्ह ते सुरुवातीला आले आणि पुढचे आहे तसेच राहिले. सुरुवातीचे जे 3 आहेत ते आहे तसेच राहिलेत बघा. हा आहे तो काय झाला आहे सुरुवातीला आला आहे आणि पुढं आहे तसे 3 हे जे 3 आहेत हे 3 आहे तसंच पुढे इकडं आलेत. आता बघा इथं हे शेवटचं आहे का त्रिकोण तो इथं आला आहे आणि समोरचे 3 आहेत ते आहे तसे आलेत. आता इथं काय पाहिजे आता इथं बघा हे 3 नंबरचं काय आहे आता काय पाहिजे शेवटचं सुरुवातीला म्हणजे हा त्रिकोण सुरुवातीला आणि सुरुवातीचे जे 3 आहेत ते आहे तसेच राहायला पाहिजेत. म्हणजे हे खाली त्रिकोण हा चौकोन आणि मध्यरेषा अशा चिन्हसमूह पाहिजे. सुरुवातीला त्रिकोण परत खाली त्रिकोण वरती त्रिकोण खाली त्रिकोण आणि हा म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता 6 बघा ह्याच्यामध्ये काय झालं आहे 4 आहेत चिन्ह ह्याच्यामध्ये 3 आहेत इथं 2 आहेत इथं एकच पाहिजे. तर कुठला कट झाला आहे बघू. सुरुवातीचे 3 आहे तसेच हा कट झाला आहे 4 नंबरचा कट झाला आहे. आता इथं सुरुवातीचा कट झाला आहे. आता इथं काय झालं आहे काय पाहिजे आता शेवटचा कट व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त गोल आणि मध्ये प्लस चिन्ह असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त एक चिन्ह कट होत गेले. सुरुवातीला 4 होते ते 3 राहिले. सुरुवातीला मागचं चिन्ह कट झालं आहे उजव्या साईडचं. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात डाव्या साईडचं चिन्ह कट झालं आहे. 3 नंबरमध्ये उजव्या साईडचं चिन्ह कट झालं आहे त्यामुळे फक्त एकच चिन्ह शिल्लक राहते. बघा आधी वजा आणि गुणाकाराचं चिन्ह आहे. आता इथं काय झालं आहे बघा हे जे सुरुवातीचं डावीकडचं चिन्ह आहे ते काय झालं इथं मध्ये आले आणि 2 वेळा आले. हे अधिकचं चिन्ह डावीकडचं चिन्ह किती वेळा आले 2 वेळा आले आणि मधलं जे चिन्ह आहे ते उजवीकडे आले आणि 2च्या ऐवजी 1 वेळा आले आणि हे गुणाकाराचं चिन्ह सुरुवातीला आलं नाही ते बदलून आले चिन्ह. शेवटचं जे उजवीकडचं चिन्ह सुरुवातीला येऊन बदललं आहे पण ते गुणाकाराचं भागाकार झाले. आता याच्यामध्ये बघा मध्ये काय येणार डावीकडचं चिन्ह हे जे डावीकडचं चिन्ह भागाकार ते मध्ये 2 वेळा येणार भागाकार भागाकार. आता शेवटी काय येणार बघा हे जे मधलं चिन्ह आहे अधिक ते 2 ऐवजी 1 वेळा येणार आणि हे जे उजवीकडचं चिन्ह आहे ते इकडे येताना काय होणार बदलून काय झाले स्टार आले. आता बघा आता याच्याऐवजी आता खाली पुढं काय येते बघा हे स्टार सुरुवातीचं चिन्ह आहे ते काय येणार मध्ये येणार म्हणजे हे 2 वेळा येणार मध्ये. आता हे मधले चिन्ह काय होणार 2 ऐवजी 1 वेळा येणार आणि कुठे येणार उजव्या साईडला येणार. आता हे अधिक ऐवजी आता इथं बघा उजवीकडचं जे चिन्ह आहे ते सुरुवातीला येणार डावीकडे येणार आणि चिन्ह बदलून येणार. आता 4ही पर्यायामध्ये स्टार दिलं आहे चिन्ह बदलून कुठलंही चिन्ह बदलून म्हणजे स्टार हे 2 चिन्ह आणि भागिले चिन्ह स्टार हे 2 चिन्ह आणि भागिले चिन्ह पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 8 बघा त्रिकोण चौकोन गोल चौकोन त्रिकोण गोल म्हणजे काय झाले पहिले जे 2 आहेत इथं पहिलं मध्ये आले मधलं पुढं गेले म्हणजे यांची अदलाबदल झाली आणि गोल आहे तसाच राहिला. इथं काय झालं बघा सुरुवातीचं आहे तसंच राहिले चौकोनाला चौकोन आहे तसं ह्या 2 ह्याची अदलाबदल झाली. गोल पुढं आले त्रिकोण मागं आलं आहे बघा इथं गोल सुरुवातीला आला इथला गोल इथं आला आहे आणि त्रिकोण काय आला आहे मागं आला आहे. आता काय सुरुवातीला शेवटचं तसंच राहणार त्रिकोण. आता ह्या गोल काय चौकोन गोल त्रिकोणमध्ये काय होणार शेवटचा त्रिकोण आहे तसाच राहणार आणि या डावीकडच्या दोघांची अदलाबदल होणार म्हणजे गोल आहे ते सुरुवातीला येणार आणि चौकोन आहे ते
मध्ये येणार. बघा आता त्रिकोण आहे तसंच यांची अदलाबदल गोल आणि चौकोन म्हणजे गोल चौकोन त्रिकोण पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. सुरुवातीला उजवा तसाच ठेवला आहे आणि या दोघांची अदलाबदल केली आहे. त्यानंतर डावीकडचा सुरुवातीचा तसाच ठेवला आहे, या दोघांची शेवटच्या दोन्हींची अदलाबदल केली आहे. त्यानंतर इथं काय केलं आहे, उजवीकडचा तसाच ठेवला आहे आणि या दोघांची अदलाबदल केली आहे सुरुवातीच्या दोन्हींची. तर याच्यामध्ये बघा पहिल्या दोन्हीचं निरीक्षण करू. याच्यामध्ये हा दुसरा आणि हा दुसरा आहे तसाच राहिला, हा चौथा आणि हा चौथा आहे तसाच राहिला आणि या दोघांची काय झाले अदलाबदल झाले. हे डावीकडे तोंड करून आहे ती सुरुवातीला आले आणि वरती तोंड करून यू आहे ते काय आले 3 नंबरला आले. म्हणजे तिसरा आणि चौथा आहे तसंच राहिला. पहिला आणि दुसरा आणि चौथा आहे तसंच राहिला. पहिल्या आणि तिसऱ्याचे काय झाले, या दोघांचे अदलाबदल झाले. आता या दोघांमध्ये बघा, याच्यामध्ये पहिला आहे तसाच, हा पहिला आहे तो तसाच इथला पण पहिला आहे आणि इथं जे तिसरा आहे वर असं तोंड असणारा, इथं पण यूचं वरती तोंड आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा आहे तसंच राहिले आणि अदलाबदल कुठल्याचे झाले, ह्या दोन्हीचे झाले. दुसऱ्या आणि चौथ्यांचे अदलाबदल झाले. बघा चौथा आहे तो 2 नंबरला आला आहे आणि 2 नंबरचा आहे तो 4 नंबरला गेला आहे. आता वरती आणि खाली. आता याचं काय होते बघू. आता याचं काय पाहिजे, पहिल्यासारखं दुसरा आणि तिसरा काय पाहिजे आहे तसाच राहिला पाहिजे. दुसरा इकडे तोंड करून आणि आहे तसाच हा चौथा. ह्या दोघांच्या अदलाबदल म्हणजे ह्या पहिला 3 नंबरला जो आहे तो 1 नंबरला यायला पाहिजे आणि 1 नंबरचा आहे तो काय पाहिजे, 1 नंबरचा आहे तो 3 नंबरला, त्याचं तोंड इकडं आहे. म्हणजे वरती इकडं तोंड करून असणारा, परत इकडं तोंड करून असणारा आणि खाली तोंड करून असणारा. हा पर्याय क्रमांक कुठला आहे बघा, 2 नंबरला आहे. वरती एकमेकांकडे तोंड आणि खाली म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 10 बघा. ह्याच्यामध्ये निरीक्षण केल्यावर काय दिसतं बघा, हे शेवटचं जे चिन्ह आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल नाही. म्हणजे शेवटचे चिन्ह आपण आहे ठीक चौथ्या पण चिन्ह समूहामध्ये शेवटचं चिन्ह आहे तेच घेऊ. आता इथं पहिल्या 3 ह्याच्यामध्ये काय बदल झाला आहे ते पाहू. बघा हे 3 नंबरचं जे आहे ते 1 नंबरला आले, 3 नंबरचं 1 नंबरला आणि हे सुरुवातीचे जे उजवीकडचे 2 आहेत तसे मध्ये आलेत. आता याच्यामध्ये बघा इथं पण हा शेवटचा आहे तसा, शेवटचं जे 3 नंबरचं जे चिन्ह आहे ते काय आले सुरुवातीला आले आणि मधले सुरुवातीचे जे 2 आहेत मध्ये रेष असणारे आणि उभे रेष असणारे, मध्ये रेष असणारे उभे रेष असणारे मध्ये आले. आता हे 4 नंबरचा आहे तसा, ह्या 3 नंबरचा सुरुवातीला येणार. 3 नंबरचा सुरुवातीला म्हणजे गोल आणि उभे चिन्ह आणि ही सुरुवातीचे जे 2 आहे ते मध्ये येणार. म्हणजे चौकोन मध्ये रेष आणि गोल आणि मध्ये रेष असं यायला पाहिजे. गोल मध्ये उभी रेष, चौकोन मध्ये आडवी रेष, गोल मध्ये आडवी रेष आणि चौकोन उभी रेष म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर आहे. आता इथं बघा अधिक वजा गुणुले भागिलेचं चिन्ह आहे. आता इथं अधिकचं चिन्ह कुठं आहे, नाहीच. म्हणजे पहिलं चिन्ह गायब झालं आणि वजा गुणुले भागिले आहे तसे आले. हे जे 3 मागचे 3 आहेत ते सुरुवातीला आले आणि उजवीकडे एक चिन्ह ॲड झालं म्हणजे डावीकडचं चिन्ह गेलं आणि उजवीकडे एक चिन्ह आलं. आता इथं बघा वजाचं चिन्ह गायब व्हायला पाहिजे, गेलं गायब झालं आणि हे 3 चिन्ह हे शेवटचे, हे 3 चिन्ह सुरुवातीला आले. गुणुले भागिले त्रिकोण आले बरोबर आहे आणि उजवीकडे नवीन चिन्ह आलं
बरोबर आहे. आता ले भागिले त्रिकोण आणि शून्य याच्यामध्ये हे चिन्ह गायब व्हायला पाहिजे, एक्स चिन्ह, आणि हे 3 चिन्ह सुरुवातीला यायला पाहिजेत, म्हणजे भागिले त्रिकोण आणि गोल, आणि इथं उजवीकडे नवीन चिन्ह यायला पाहिजे. तर भागिले त्रिकोण गोल, भागिले त्रिकोण गोल, भागिले त्रिकोण गोल, हे पर्याय तिसरा गेला, त्रिकोण गोल. आता इथं नवीन चिन्ह यायला पाहिजे. इथं अधिकचं चिन्ह आधी ऑलरेडी होतं, त्यामुळे हा पण पर्याय गेला. गुणिलेचं चिन्ह ऑलरेडी होतं, त्यामुळे हा पण पर्याय गेला. इथं चौकोन चिन्ह याच्यामध्ये आहे का कुठं? नाही, म्हणजे नवीन चिन्ह आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक कुठला योग्य आहे? पर्याय क्रमांक दुसरा योग्य. कारण उजव्या साईडला प्रत्येक वेळेस नवीन चिन्ह आले, इथं नसणार नवीन चिन्ह, त्यामुळे इथं पण पर्यायात इथं नसणारे नवीन चिन्ह पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 12 बघा. स्टार स्टार स्टार, म्हणजे स्टार आहे तसं राहिलं आहे. त्यानंतर इथं काय आहे? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. आता ही गोल जे आहे किती नंबरला आहे? इथं 3 नंबरला आहे, म्हणजे 1 सोडलं आहे, आणि 1 आहे ते 3 नंबरचं आहे, त्याच्या पुढचं 3 नंबरचं पुढं आले. त्यानंतर काय झालं आहे? 1 सोडलं म्हणजे त्रिकोण सोडला, आणि पुढचं स्टार आहे ते पुढं आलं, आणि राहिलेले 2 आणि 4 नंबरचे चौकोन आणि त्रिकोण आहे तसं, म्हणजे जे विषमस्थानचे अंक आहेत ते पुढं आलेत आणि समस्थानचे अंक मागे गेलेत. आता इथं 1 2 3 4 5, किंवा 1 आड सोडून 1 पुढं आलेत आणि राहिलेले अंक मागे आलेत. आता इथं पण बघा, स्टार आहे तसा, आता 3 नंबरचं विषमस्थानचं 3 नंबरचा अंक पुढं आला आहे. स्टार आहे तसं, सॉरी हा स्टार आहे, स्टार आहे तसं विषमस्थानचं अधिक पुढं आलं, त्यानंतर त्रिकोण 5 नंबरचं पुढं आलं, आणि हे 2 नंबर आणि 4 नंबरचं मागे आलं, स्टार आणि चौकोन. आता इथं पण स्टार तसा, नंतर 3 नंबर आणि 5 नंबरचं पुढे येणार, इथं 1 3 नंबर आणि 5 नंबरचं हे किती त्रिकोण आणि चौकोन पुढे येणार, आणि प्लस आणि 0 त्याच्या पुढे येणार. पर्याय क्रमांक बघा कुठला आहे ते. आता पर्याय क्रमांक 4मध्ये बघा, सुरुवातीला हे चिन्ह, त्यानंतर त्रिकोण चौकोन अधिक आणि गोल, म्हणजे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 13 बघा. 5 प्रश्नचिन्ह आहेत, त्यानंतर इथं डावीकडचं एक प्रश्नचिन्ह गेले आणि उद्गारावाचक चिन्ह आले ना, 4 आहे तसंच राहिले. त्यानंतर काय झाले? उजवीकडचे जे प्रश्नचिन्ह गेले आणि उद्गारवाचक चिन्ह आले. आता काय पाहिजे? डावीकडचं एक प्रश्नचिन्ह जायला पाहिजे, म्हणजे आता बघा स्टार प्रश्नचिन्ह 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 आणि उद्गारवाचक आहे. आता काय पाहिजे? डावीकडचं जायला पाहिजे, म्हणजे इथं 2 उद्गारवाचक चिन्ह, परत 2 प्रश्नचिन्ह आणि 1 उद्गारवाचक, शेवटी उजवीकडे आणि 1 उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. असं पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. एकदा डावीकडे एकदा उजवीकडचं प्रश्नचिन्ह गेले आणि त्याऐवजी उद्गारवाचक चिन्ह आले. तर इथं बघा 1 2 3 4 5 6 6 P आहेत, 6 P. त्यानंतर 1 Q, त्यानंतर 1 2 3 4 5 5 O आहेत, त्यानंतर Q, म्हणजे Qनं संपते, जे चिन्हांचा समूह आहे तो Qनं संपतो, ह्याच्यामध्ये पण 5 O आणि ह्यानं संपतो. आता Nचं किती पाहिजेत? 4 N पाहिजेत आणि Qनं संपलेलं पाहिजे. आता इथं किती आहेत? 3 आहेत, इथं 4 आणि इथं Qनं संपलेलं पाहिजे. आता त्यानंतर M किती आहेत? M किती पाहिजेत? 3 पाहिजेत, 3 M आणि Q पाहिजे. इथं M 2 आहेत, म्हणजे इथं पण एक M पाहिजे, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कुठलं अक्षर येतात? N Q M, N Q M, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 15मध्ये बघा, या दोघांचं निरीक्षण केल्यावर काय कळतं? हे पहिले जे 2 आहेत ते शेवटी आलेत बघा, त्रिकोण आणि गोल, इथं त्रिकोण आणि गोल शेवटी आले, आणि हे जे पुढचे 4
चिन्ह आहेत ते सुरुवातीला आहे तसेच आलेत, त्यामध्ये काय बदल झाला नाही. वरती गोलच्या मध्ये आडवी रेष, परत चौकोनाच्या मध्ये आडवी रेष आणि उद्गाराचे चिन्ह. आता इथं पण बघा, इथे हे सुरुवातीचे जे 2 आहेत ते शेवटी आलेत, आहे तसे, आणि पुढचे जे हे 4 आहेत आहे तसे पुढे समोर आलेत. आता इथं काय पाहिजे, शेवटी हे सुरुवातीचे 2 शेवटी पाहिजेत, म्हणजे शेवटी काय पाहिजे, चौकोन मध्ये रेष आणि उद्गारवाचक चिन्ह, आणि हे शेवटचे जे 4 आहेत ते सुरुवातीला पाहिजेत. म्हणजे 4 कुठले, त्रिकोण, गोल, गोलमध्ये उभी रेष आणि गोलमध्ये आडवी रेष असं पाहिजे. आता त्रिकोण, गोल, गोलमध्ये इथं आडवी रेष आहे त्यामुळे हे पण नाही. इथं तर सुरुवात स्टार्टिंग यानं गोलनं झाले त्यामुळे हे पण नाही. आता याची पण सुरुवात गोलनं झाले, हे पण आहे. आता त्रिकोण, गोल, उभी रेष, गोलमध्ये उभी रेष, गोलमध्ये आडवी रेष, चौकोनामध्ये आडवी रेष आणि उद्गाराचे चिन्ह. त्या पर्याय क्रमांक 4 आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये बघा, हे आहे तसं आहे, हे 2 आहेत ते पुढं आलेत आणि जो मधला आहे भागिले तो उजवीकडे गेला, मधला आहे तो इथं गेला आहे, ओका, भागिले इथं आला आहे, आणि हे मधले शेवटचे 2 आहेत ते पुढे आलेत. आता इथं पण बघा, इथं मधलं काय आहे, त्रिकोण आहे तो शेवटी आला आहे, आणि हे 2 मागचे आहेत ते पुढे आलेत. आता इथं काय पाहिजेत, मधलं काय आहे, अधिक आहे, अधिक काय पाहिजे, शेवटी पाहिजे. सुरुवातीचे तर हे 2 आहेत ते आहे तसेच आहेत, प्रत्येक ह्याच्यात सुरुवातीचे आहेत 2 तसेच राहतात. आता हे मागचे 2 पुढे येतात, म्हणजे भागिले आणि गुणवले पुढे येतात, असा शब्दसमूह पाहिजे. नाही, हा नाही, भागिले गुणवले अधिक, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 18 बघा, इथं टी आहे तसंच राहिलं आहे, आणि एक्स, व्ही, टी आणि एस हे जे आहेत सुरुवातीचे 4 चिन्ह ते काय झाले, उजवीकडून डावीकडे गेलेत, म्हणजे त्यांचा क्रम असं बदलला आहे, उजवीकडून डावीकडे बदलला आहे. तर हे एक्स काय झाले, सुरुवातीला आले, त्यानंतर व्ही आले, त्यानंतर टी आले, आणि त्यानंतर एस आले. आता बघा, याच्यामध्ये काय झाले, शेवटचे 2 आहे तसेच, सुरुवातीला 1 आहे तसा राहिला, टी आहे तसा राहिला. आता शेवटचे 3 आहे तसेच राहिले, आणि याचा हे जे राहिलेले 3 आहेत त्यांचा क्रम काय झाला आहे, बदलला आहे. शेवटचं टी काय झालं, सुरुवातीला आले, त्यानंतर उलटं टी, त्यानंतर व्ही आले, नंतर एक्स आले. आता इथं काय जायला पाहिजे, खाली येताना हे 3 आहेत ते आहे तसेच राहिले पाहिजेत, एक्स, आणि चेंज काय होणार, फक्त हे उलटे टी आणि व्ही बदलणार, ते हे काय होणार, पुढचे सुरुवातीला व्ही येणार, त्यानंतर उलटं टी येणार, म्हणजे यांच्या चिन्हाचा क्रम काय होतो, उलट होतो. शेवटला 1 कायम राहतो आणि या चिन्हाचा क्रम उलट होतो. हे त्यानंतर 2 कायम तसेच राहतात आणि या चिन्हाचा क्रम उलट होतो. इथं 3 तसेच राहतात आणि या चिन्हाचा क्रम उलट होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक कुठलं बरोबर आहे बघा. आता व्ही हे चुकून माझ्याकडून खाली झाले, खाली पाहिजे ते वर झाले, एक्स, एस, टी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, 4 भागापैकी 1 भाग रंगवला, इथं 2 भाग रंगवले, 3 भाग रंगवलेत, म्हणजे इथं काय पाहिजे, 4 भाग रंगवलेले पाहिजेत, हे 4ही भाग रंगवलेले पाहिजेत. आता इथं 1 भाग रंगवलाय, 2 भाग रंगवलाय, इथं 3 भाग रंगवायला पाहिजेत, म्हणजे इथं बघा 4ही भाग रंगवलेले, त्यानंतर इथं 3 भाग रंगवलेले, त्यानंतर आणि आता हे पुढच्या गटात बघा, 1 भाग रंगवलाय, 2 भाग रंगवले, तिथे 3 भाग रंगवले, इथं पूर्ण 4ही भाग रंगवलेले पाहिजेत, आणि त्याच्या पुढं आणखी पुढचा गट तयार चालू होतो, म्हणजे इथं 1 भाग रंगवलेला पाहिजे, म्हणजे इथं पुढं काय येणार, 4ही भाग रंगवलेले, आणि इथं काय येणार, 1 भाग रंगवलेला, 4 भाग रंगवलेले,
त्यानंतर 3 भाग रंगवलेले, त्यानंतर 4 भाग रंगवलेले आणि 1 भाग रंगवलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर. प्रश्न क्रमांक 20 बघा. स्टारला स्टार आहे तसं आहे. त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे ते किती नंबरला गेले? अधिकचं चिन्ह 4 नंबरला, म्हणजे 2 नंबरचं चिन्ह 4 नंबरला. 3 नंबरचं चिन्ह आहे तसं आहे. 4 नंबरचं चिन्ह 2 नंबरला आले, म्हणजे या दोघांची फक्त अदलाबदल झाली 2 नंबरच्या आणि 4 नंबरच्या. आणि 5 नंबरचं चिन्ह आहे तसं. आता इथं काय झालं बघूयात. आता इथं पहिलं 1 नंबरचं चिन्ह आहे ते 5 नंबरला गेले आणि 2 नंबरचं चिन्ह आहे तसं, 3 नंबरचं चिन्ह आहे तसं, 4 नंबरचं चिन्ह आहे तसं, म्हणजे मधले 3 आहे तसेच राहिलेत. फक्त 1 नंबरचं आणि 5 नंबरचं बदललं. इथं 2 नंबरचं आणि 4 नंबरचं बदललं. इथं 1 नंबरचं आणि 5 नंबरचं बदललं. आता इथं काय पाहिजे? 2 नंबरचं आणि 4 नंबरचं बदलायला पाहिजे, म्हणजे हे 1 नंबरचं आहे तसं. त्यानंतर 2 नंबरचं 4 नंबरला जायला पाहिजे आणि 4 नंबरचं 2 नंबरला आलं. 4 नंबरचं 2 नंबरला म्हणजे अधिक येणार आणि मधलं आहे तसंच. आता हे 2 नंबरचं 4 नंबरला, म्हणजे वरती तोंड असलेलं येऊ आणि शेवटचं 5 नंबरचं आहे तसं, म्हणजे पर्याय क्रमांक चौथा बरोबर. सॉरी, 4 नंबर नाही, 4 नंबरमध्ये हे वरते 3 नंबरचं पर्याय बरोबर. चौकोन त्याच्यामध्ये क्रॉस अधिक हे खाली असणार आहे आणि हे वरती तोंड असणार आहे आणि स्टार, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. अशा प्रकारे आज आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.